कहाणी संपत शनिवारची. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 3 सुना होत्या. तो सकाळी लवकर उठत असे. सकाळी जेवी आणि शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र तो घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना त्यांनी सुनेला सांगितलं, मुली मुली आज शनिवार आहे. माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून आण, त्याच्या भाकऱ्या कर, केनी करडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरतेच दाणे निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनी करडूची भाजी केली. तेरड्याचं बी तिनं वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले. म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले. त्याच्या अंगाला तिने लावले. वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. शनिदेवाचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तुला काहीही कमी पडणार नाही. आणि आपलं उष्ट वळसणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. ते संतोषी झाले. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले. दुसऱ्या वेळी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं शेतावर गेली. इकडे काय मजा झाली. शनिदेवानं मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाचे घरी आला. मागच्यासारखं मला नाहू घाल, माखू घाल असं म्हणू लागला. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा रे, आम्ही काय करावं, आमच्या जवळच काही नाही. त्यावर देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून बजजवळ काहीही नाही असं म्हणू लागले. देव म्हणाले, बरं, तर मग तुझं जवळ असलं तरी ते नाहीसं होईल. असा शाप त्याने तिला दिला आणि अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले तर त्यांना काहीच दिसेना. मग त्याने सुनेला रागे भरले. सुनेनं झाली हकीकत सांगितली. पुढं 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं आणि आपण शेतावर गेले. इकडे मागच्यासारखेच शनिदेव परत आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखाच जबाब दिला. देवानं परत तिला शाप दिला. सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले तर तिथे काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांनाच उपास घडला. मनात फार खिन्नता आली. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं परत धाकल्या सुनेला घरी ठेवलं. इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ठ्याचं रूप धारण केलं. परत ते ब्राह्मणाच्या घरी गेले. सुनेला म्हणू लागले, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, मला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. तिनं अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाजी भाकरी खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. आपलं उष्ट वळसणीला खोचलं आणि अंतर्धान पावले. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर आली. हांडी मडकी पाहू लागली. तिनं छान स्वयंपाक केला. सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. मुली मुली, आज तू काय केलंयस? सासऱ्याने विचारलं. सुनेनं सांगितलं, सगळी तयारी झाली. नाहीला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून त्याने सुनेला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना खूप आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला की सासऱ्यांची दृष्टी वळसणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं त्यांच्या दृष्टीस पडलं. त्यानं ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीत त्यांना हिरे मोते दृष्टीस पडले. त्यांनी सुनेला दाखवलं. ह्याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला का म्हणून त्यांनी विचारलं. सुनेनं होकार दिला. सासरे म्हणाले, देवानं तुला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास त्यांनी हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा
घडलेल्या हकीकती सांगितल्या. आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल असं सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपणास उपास घडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपली.